नमस्कार. भूत एक भ्रम एक गैरसमज हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर बघूया भूत एक भ्रम एक गैरसमज. भूत म्हणजे भ्रम होय, एक गैरसमज होय. भूत हा शब्द मानवाच्या भीतीतून निर्माण झालेला आहे, मानवाच्या धास्तीतून निर्माण झालेला आहे. भूत म्हणजेच भीती होय, धास्ती होय. भू म्हणजे भीती, म्हणून माणसाच्या भीतीतून, माणसाच्या धास्तीतून, माणसाच्या लालचपणातून, माणसाच्या हाव लालच अहंकारातून, माणसाच्या स्वार्थीपणातून माणसाला वाटत असलेली आत्यंतिक भीती, या आत्यंतिक भीतीतून, धास्तीतून, माणसाच्या अज्ञानातून, अंधश्रद्धेतून, खुळचट कल्पनातून, मूर्ख कल्पनेतून हा शब्द निर्माण झालेला आहे. म्हणून जगात कुठेही भूत नाही, पहिलंही नव्हतं, आत्ताही नाही आणि असणारे नाही. म्हणून जगात कुठेही भूत नाही. भूत आहे ही एक भ्रामक कल्पना आहे. भूत आहे ही एक गैरसमज आहे, भ्रम आहे. जगात कुठेही भूत नाही, भूताचं अस्तित्व नाही, भूताचं वास्तव्य नाही. कारण भूत जर असते तर माणूसच राहिला नसता. भूत जर असतं तर मानव नसता. म्हणून जगात कुठेही भूत नाही. कारण भूत म्हणजे मानवापेक्षा प्रचंड एक विशाल महाविशाल एक शक्ती. म्हणून जरी भूत असतं तर माणूस कसा टिकला असता? माणसाचं अस्तित्व राहिलं असतं का? माणसाचं वर्चस्व राहिलं असतं का? माणूस टिकला असता का? माणसाने भूताचा सामना केला असता का? नाही. म्हणून भूत जर असतं तर माणूसच नसता, माणूसच टिकला नसता. म्हणून जगात भूत कुठेही नाही. म्हणून भूत आहे हा एक गैरसमज आहे. भूत आहे हा एक भ्रम आहे. या भूताच्या नावाखाली लोक पैसा कमवत आहे. या भूताच्या नावाखाली लोक एकमेकाला फसवत आहे, एकमेकाला लुबाडत आहे, एकमेकाला लुटत आहे. या भूताच्या नावाखाली भूताची भीती दाखवून लोक एकमेकाचा फायदा घेत आहेत. पाखंडी ढोंगी सोंगी ढोंगी लोक एकमेकांना फसवत आहेत, लुबाडत आहेत. म्हणून भूतावर विश्वास ठेवू नका. भूत कुठंच नसतं, नाही. माणसाला आपल्या सावलीची सुद्धा भीती वाटते. माणसाला कशाची भीती वाटते? कारण माणसाचे मन हे सतत फिरणारं असतं. माणसाचं मन हे भटकंती मन असतं. माणसाचं मन एका जागी बसत नाही. माणसाचं मन हे कधीच स्थिर नसतं. माणसाचे मन हे सतत भ्रमण करणारे असतं, सतत फिरणारे असतं, सर्व प्रवास करून येणारं असतं. विमान थके, या ट्रेन थके, या कोणतेही वाहन थके, या काही थके, परंतु मन कधीच थकत नाही. मन कधीच विसावा करत नाही. मन कधीच स्थिर राहत नाही. मन कधीच थांबत नाही. मनाची गती सर्वापेक्षा जास्त आहे. मनाची गती ही वाऱ्यापेक्षाही जास्त आहे. मनाची गती ही खूप वेगवान आहे. म्हणून मन जिथं कोणीही जात नाही तर मन जातं. एका क्षणात मन कुठेही पोहोचतो. एका क्षणात मन पूर्ण जगाला वेढा घालून येतं. कुठेही क्षणात कुठेही जातं. ही क्षणात इकडे, क्षणात तिकडे, क्षणात इकडे जातं. म्हणून मन हे सतत भटकणारे असतं. म्हणून मन ही सतत भटकती गंगा आहे. मन हे एक फिरकी गोलंदाजी आहे. मन हे सतत फिरणारी गंगा आहे. मन हे एक चक्रीवादळ आहे. मन हे एक फिरकी गोलंदाजी आहे. मन हे कधी स्थिर नसतं. म्हणून असे भटकणाऱ्या मनाला, असे भटकणारं मन असतं. आणि हे सतत मन भटकत असल्यामुळं आपल्याला अनेक स्वप्न पडतात आणि त्यामुळे आपल्याला भीतीही वाटते. आपल्याला भीती वाटते, अनेक गोष्टीची भीती वाटते, प्रत्येक गोष्टीची भीती वाटते. परंतु ज्याचं मन धीट आहे,
ज्याचं मन धीट आहे, ज्याला कशाची भीती वाटत नाही, जो साहसी आहे, धाडसी आहे, धीट आहे, कणकर आहे, प्रखर आहे, अशा माणसाला भूत दिसत नाही, अशा माणसाला भूतात जाणीव होत नाही, अशा माणसाला भूतावर विश्वास नसतो. परंतु जो भित्र आहे, जो नाजूक आहे, जो कशाला भीतो, दचकतो, घाबरतो आणि ज्याचं मन हळवं आहे, जो साहसी नाही, धाडसी नाही, कणखर नाही, प्रखर नाही, जो नाजूक आहे, कोमल आहे, अशा माणसाला कुठेही भूत दिसतो. भित्र्या माणसाला कुठेही भूत दिसतो, भित्र्या माणसाला कुठेही काही दिसतं. म्हणून जगात भूत कुठेही नाही. भूत आहे हा एक भ्रम आहे, भूत आहे हा एक गैरसमज आहे. मानवाने आपल्या फायद्यासाठी, मानवाने आपल्या स्वार्थासाठी, मानवाने आपला अहंकार पूर्ण करण्यासाठी, आपली हाव पूर्ण करण्यासाठी ही भूताची निर्मिती केलेली आहे. या भूताच्या नावाखाली, या भूताचा उपयोग करून, या भूत या शब्दाचा उपयोग करून अनेक ढोंगी पाखंडी लोकांना फसवत आहेत, लुबाडत आहेत. दुसऱ्यांच्या भोळ्यापणाचा फायदा घेऊन, दुसऱ्याच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन त्यांना लुटत आहेत, त्यांना लुबाडत आहेत, सर्रास लूट होत आहे. भूत या शब्दाची एकमेकाला भीती दाखवून, या भूत या शब्दाबद्दल भ्रम गैरसमज निर्माण करून माणूस एकमेकाला फसवत आहे, लुबाडत आहे, एकमेकाचा फायदा घेत आहे. म्हणून लक्षात ठेवा, कुठेही भूत नाही, जगामध्ये कुठेही भूत नाही. म्हणून भूत आहे ही एक भ्रामक कल्पना आहे, भूत आहे एक मूर्ख कल्पना आहे, भूत आहे ही एक पाखंड आहे, ढोंग आहे, सोंग आहे. म्हणून जगामध्ये कुठेही भूत नाही. माणूसच भूत आहे, माणूसच राक्षस आहे, माणूसच देव आहे, माणूसच सर्व काही आहे. जो चांगला वागला, जो सुंदर वागला, जो छान वागला, ज्याचे विचार सुंदर, ज्याचं वागणं सुंदर, ज्याची कृती सुंदर, ज्याचे बोलणे, वागणे, राहणे सुंदर, ज्याची बोल सुंदर, ज्याच्यात अपार माणुसकी, ज्याच्यात अपार सज्जनता, ज्याच्यात अपार परोपकारता, ज्याच्यात अपार माया, दया, प्रेम, ज्याच्यात अपार निष्ठा, जो प्रेमळ, जो धाडसी, साहसी, जो सत्यवादी, जो परोपकारी, जो निष्ठावान, असाच मनुष्य ईश्वराप्रमाणे असतो. अशा माणसातच देव असतो, अशा माणसातच परमेश्वर असतो. परंतु जो दुष्ट असतो, जो पापी असतो, जो पाखंडी असतो, जो ढोंगी असतो, सोंगी असतो, जो कपटी असतो, जो दुष्ट असतो, अशा माणसामध्ये देव नसतो. तर अशा माणसामध्ये राक्षसी वृत्ती असते. पण असा माणूसच भूत किंवा राक्षस असतो. असा माणूसच भूत किंवा राक्षस असतो. म्हणून लक्षात ठेवा, जगामध्ये कुठेही भूत नाही. भूत हा शब्द भीतीतून निर्माण झालेला आहे. भूत हा शब्द धास्तीतून निर्माण झालेला आहे. भूत हा शब्द अज्ञानातून निर्माण झालेला आहे. एका विचित्र भावनेतून, एका विचित्र गोष्टीतून, एका विचित्र कल्पनेतून भूत हा शब्द निर्माण झालेला आहे. पण जगामध्ये कुठेही भूत नाही. म्हणून घाबरू नका, भिवू नका. या ठिकाणी गेल्यानं आपल्याला हा धोका होतो, या ठिकाणी गेल्यानं आपला हा धोका होतो, हा एक गैरसमज आहे, भ्रम आहे. कारण आपल्याला धोका देणारे, आपलं नुकसान करणारे माणसंच असतात. भूताचं नाव सांगून, भूताचं नाव सांगून आपल्याला भीती दाखवणारे, आपल्याला घाबरवणारे, आपल्याला हानी पोहोचवणारे, आपलं नुकसान करणारे, आपलं जीवन उद्ध्वस्त करणारे ही माणसंच असतात. भूताचं ढोंग करून, भूताचा सोंग करून
ही माणसंच माणसाला फसवतात, लुबाडतात. म्हणून म्हणून जगामध्ये कुठेही भूत नाही. एखाद्या रात्र आहे, 12-1 वाजलेला आहे आणि अशा वेळेस आपण जात आहोत, एखाद्या जंगलातून जात आहोत, एखाद्या शेतातून जात आहोत, एखाद्या भयानक रस्त्यातून जात आहोत, एखाद्या ठिकाणातून जात आहोत. तेव्हा आपल्याला थोडीफार तर भीती वाटतेच. किती जरी धाडसी माणूस असला, किती जरी हिंमतवान माणूस असला, तरी त्याला भीती थोडीफार वाटतेच. कारण अंधार तसाच असतो. रातकिड्याचा आवाज येतो, सर कर्रा कर्रा किरी किरी आवाज येत असतो आणि आपण रस्त्यानं चालत असतो. आपण एकटेच असतो. आपल्याला बोलायला कोणी नसतं. त्यामुळे आपल्याला भीती वाटते. आपल्याला वाटतं की समोरून काय आलं की काय, मागून काय आलं की काय. आपण मागं पाहतो, आपण इकडं पाहतो, आपण तिकडं पाहतो. आपलं मन घाबरतं. एक मन घाबरतं, दुसरं मन धीट राहतं. परंतु आपल्याला अशा वेळेस झाडावर असो, काय हालताना दिसते. एखादा पांढरा कपडा पडलेला असेल, तो हालताना दिसतो. माणसासारखाच हालचाल करतो आणि मग माणसाला वाटतं हे भूत आहे काय. भूताप्रमाणेच तो हालचाल करतो. कधी आपल्याला वाटतं की मागून येत आहे काय. कारण आपलं मन आहे ही भटकती गंगा आहे. आपल्या मनाला फार आभास होतात. म्हणून आपल्याला भास होतो की आपल्या पाठीमागून येत आहे काय. मग त्या भाषेतून, त्या भ्रमातूनच आपल्याला भूत दिसतं. कारण आपण घाबरल्यामुळे आपल्याला फार भीती वाटत असल्यामुळे आपण कशाला भूत समजतो. जिथं नाही त्यालाही भूत समजतो. आपल्याला आभास होतो की अरे इथं भूत आहे. तर आपल्याला वाटतं की आपल्या मागं लागलेलं आहे, आपल्याला बोलत आहे, आपल्याला आवाज देत आहे, आपल्याला हाका मारत आहे, आपल्याला धरत आहे, आपल्याला पकडत आहे. असा आभास होतो. याचं कारण म्हणजे आपल्याला वाटणारी भीती, आपण असलेलं एकटं आणि आपल्यासोबत कोणी नाही. या कारणामुळे आपल्याला भास होतो की भूत आहे. कारण हालचाली होत असतात निसर्गामध्ये. रात्रीच्या वेळेस सुद्धा हालचाली होत असतात. मग त्या हालचाली बघूनच इतर हलणारे काही असो, एखादा झाड हलत असेल, त्या हालतानी आपल्याला विचित्रप्रमाणे दिसतं. कधी हात दिसतात, कधी मान दिसते, कधी मान हलताना दिसते, कधी बोलताना दिसते, कधी हातवारी करत असताना दिसते, कधी आपल्याला पकडलं काय की असं वाटतं. या अनेक कारणामुळे भूत आहे असं माणसाला वाटतं. भूत आहेच, माझ्या मागं लागलं होतं, मला त्याने पकडलं होतं, मला त्याने आवाज दिला होता. अशा अनेक भ्रामक कल्पना निर्माण होतात, अशा अनेक गैरसमजुती निर्माण होतात, असे अनेक भ्रम निर्माण होतात. परंतु वास्तवात प्रत्यक्षामध्ये कुठेही भूत नाही. माणूस हा स्वतःच्या सावल्यात घेतो. माणसाचं मन हे भटकत असतं. म्हणून माणूस हा कशालाही भीतो आणि भिल्यामुळं त्याला भीती वाटत असल्यामुळे भूत आहे असं मानतो. परंतु वास्तवात जगामध्ये कुठेही भूत नाही. म्हणून भूतावर विश्वास ठेवू नका. कार्य करत राहा, काम करत राहा. अंधश्रद्धा पाळू नका, कुचट कल्पना पाळू नका, मूर्ख कल्पना पाळू नका, अंधश्रद्धा ठेवू नका, भ्रामक कल्पना पाळू नका. सत्यता पाळा, सत्य जाणा, सत्य ओळखा आणि धीट राहा, शूर राहा, धीट राहा. भीती बाळगू नका, भिवू नका, घाबरू नका. धीट राहा, तंदुरुस्त राहा, छान राहा, मस्त राहा. विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा, ईश्वरावर विश्वास ठेवा. देवाशिवाय काही नाही. देव सर्वत्र आहे. देव चराचरात आहे. देव प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणून देवाची भक्ती करा, ईश्वराची भक्ती करा, परमेश्वराची भक्ती करा. कारण ईश्वराशिवाय काही नाही, देवाशिवाय काही नाही. म्हणून श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.